लाडकी बहीण योजना आणि या योजनेशी संबंधित अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर. मार्च आणि एप्रिल हप्ता अपडेट आहे. मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेला नाही. मार्च, एप्रिल आणि मे आता जवळपास 2.5 महिने झालेले आहेत. इथे अजूनही लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. मग या आठवड्यात किमान वितरण व्हायला हवे. वितरणाला आता जास्त विलंब व्हायला नको. आता तर जास्त विलंब झाला तर मे महिनासुद्धा पुढे संपून जाणार आहे आणि 3 महिन्याचा लाभ बहिणींचा पेंडिंग राहणार आहे. त्याचप्रमाणे लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत आहे की वितरणाला सुरुवात कधी होईल. म्हणून या आठवड्यात किमान लाडकी बहीण योजनेच्या मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याचा GR यायला हवा आणि वितरण लवकरात लवकर व्हायला हवे. कारण लाडक्या बहिणी अतिशय आतुरतेने वाट बघत असतात या हप्त्याची आणि जवळपास 2.5 महिने झालेले आहेत त्यांना हप्ता अजूनही मिळालेला नाही. म्हणून वितरण लवकरात लवकर झाले तर बहिणींना मार्च आणि एप्रिल अशा दोन्ही हप्त्याचा एकत्रित लाभ 3,000 रुपये देण्यात यावा. वितरणासंबंधित शासनाने लवकरात लवकर हालचाली वाढवाव्या आणि लवकरच लाडक्या बहिणींना वितरणासंबंधी खुशखबरी द्यावी. कारण लाडक्या बहिणींचे 3 महिने आता पेंडिंग जवळपास होणार आहेत आणि अजूनही शासनाकडून कुठलीही अपडेट अजून प्रसिद्ध झालेली नाही. लाडक्या बहिणींनी वाट बघावी तर आणखी किती, हा एक प्रश्न आहे. सगळ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये लाडकी बहीण योजनेविषयी नाराजी दिसत आहे आणि त्यांना कुठेतरी अशी भीती वाटत आहे की लाडकी बहीण योजना बंद झाली आहे का. म्हणून राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई यांनी लाडकी बहीण योजनेवर दुर्लक्ष करायला नको आणि त्यांनी लक्षपूर्वक या योजनेचं जे काही वितरण आहे ते करायला हवं. कारण लवकरात लवकर वितरण झाले नाही तर आणखी 3 महिने बहिणींचे पेंडिंग राहण्याची शक्यता आहे. मार्च, एप्रिल आणि आता मे महिन्याचा सुद्धा एक दिवस समोर जात आहे, परंतु वितरणासंबंधित अजूनही कुठलीही अपडेट शासनाकडून आलेली नाही. म्हणून रोज लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत असतात की आज कुठली ना कुठली अपडेट येईल आणि वितरण आपल्याला बघायला मिळेल. कारण आता उन्हाळा आहे, शेतीचे कामंसुद्धा बंद आहेत आणि महागाईसुद्धा खूप वाढलेली आहे. त्यामुळे जे काही 1,500 रुपये लाडक्या बहिणींना मिळतात ते त्यांना अतिशय महत्त्वपूर्ण असतात. त्यांच्या कुठल्या ना कुठल्या गरजा या पैशातून भागवल्या जातात आणि जवळपास 2.5 महिने झालेले आहेत त्यांना त्यांचा लाभही मिळालेला नाही आणि कुठलीही अपडेट त्यांच्यापर्यंत अजून पोहोचत नाही की पैसे त्यांच्यापर्यंत का पोहोचलेले नाही आणि त्यांना पैसे कधी मिळणार आहेत. म्हणून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शासनाला हीच कळकळीची विनंती करणार आहोत की लाडकी बहीण योजनेचे जे काही हप्ते पेंडिंग आहेत लाडक्या बहिणींचे ते त्यांना लवकरात लवकर देण्यात यावे. कारण खूप गोरगरीब महिला या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहेत आणि लाडक्या बहिणींचा आकडासुद्धा KYC पद्धतीमुळे कमी झालेला आहे. तर ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना त्यांचा हप्ता लवकरात लवकर देण्यात यावा. तर मैत्रिणींनो, आजची ही अपडेट तुम्हाला समजली असेल अशी आशा करते आणि कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर खाली जास्तीत जास्त कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा. चॅनललासुद्धा सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे अशाच खात्रीशीर बातम्या तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. धन्यवाद.